लोकसभेतल्या पराभवानंतर सुजय विखेंची 40 केंद्रांवरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी, 18 लाखांचं शुल्कही भरलं. मराठा आणि ओबीसी आंदोलन मर्यादेबाहेर जाणार नाही याची काळजी घ्या, शरद पवारांच्या राज्य सरकारला सूचना. तर केंद्रानं बघ्याची भूमिका घेऊन चालणार नसल्याच्याही कानपिचक्या. बिहारमधील 65% आरक्षणाचा निर्णय हायकोर्टाकडून रद्द, नितीश कुमार सरकारला मोठा धक्का. 50%वरून 65% केलं होतं आरक्षण. राज ठाकरे त्र्यंबकेश्वरच्या दिशेनं रवाना, संत निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्यातही हजेरी लावणार. तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार. आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात अमित ठाकरेंची एंट्री, विधानसभेच्या अनुषंगानं वरळीत घेणार बैठका. संदीप देशपांडे वरळीतले संभाव्य उमेदवार. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीला स्थगिती देण्याची ठाकरे गटाची मागणी, सुप्रीम कोर्टातही दाद मागण्याच्या तयारीत. अजित पवारांच्या समावेशाबाबत रामदास कदमांच्या वक्तव्याला अमोल मिटकरींचं प्रत्युत्तर. अजित पवार वेळेत आले म्हणून लंगोट तरी वाचली, मिटकरींनी कदमांना सुनावले बोल. पांढऱ्या शिधापत्रिका धारकांनाही आता मिळणार महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान योजनेचा लाभ. 22 लाख लाभार्थ्यांना लाभ, मंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती. तलाठ्यापासून नीटपर्यंत सर्वच परीक्षांमध्ये घोळ, एसआयटी चौकशी करा, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. गृह मंत्रालयाच्याच तक्रारी का वाढतायत, फडणवीसांना सवाल. मंगळवारी घेतलेली यूजीसी नेट परीक्षा रद्द, परीक्षेत गैरप्रकार झाल्यानं केंद्रीय शिक्षण खात्याचा निर्णय. तर आता नीट परीक्षाही रद्द करा, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची मागणी. मुंबई आणि ठाण्यामध्ये सकाळपासूनच मुसळधार, बोरिवलीमध्ये गेल्या 24 तासात 171 मिलीमीटर पाऊस. मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये पावसाचा जोर अधिक, अनेक भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात. पालघर जिल्ह्यातही पहाटेपासून मुसळधार पाऊस, बोईसरमध्ये पाणी साचायला सुरुवात, रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम. संत निवृत्तीनाथांच्या पालखीचं आज त्र्यंबकेश्वरवरून पंढरपूरकडे प्रस्थान, 450 किलोमीटरचं अंतर 27 दिवसात कापणार. आणि T20 वर्ल्ड कपच्या सुपर 8 फेरीमध्ये भारताचा मुकाबला अफगाणिस्तानशी. आजच्या सामन्यावर पावसाचं सावट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.